पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. कुमुद वहिनींना जी काही माहिती मिळाली होती ना सुनील बद्दल ती सगळी चुकीची होती. यांना सांगायला हवं बाई सगळं. अहो सांगायचंच आहे माई. कोण सांगणार ते? रामचंद्र दादा आणि वासू. म्हणजे ते फक्त सांगणार नाहीयेत दादांना, तर त्यांच्या समोर पुरावे सुद्धा ठेवणार आहेत. हा वासू, अच्छा आलात का? बरं बरं, मी एकाच मिनिटात येते. हा माई, ते ही लोक आली आहेत. मी एक काम करते, त्यांना जाते भेटते आणि मग आले की मग भाजीला फोडणी टाकते. अगं राहू दे, भाजी टाकीन मी. हो नाही, मला करू दे ना माझ्या पद्धतीने. मला आजीने शिकवली आहे. बर तू कर. हो पण खात्री करून घेतलीये ना ग तुम्ही सगळी, म्हणजे सगळं होईल ना नीट? माई, सगळं अगदी नीट होणार. तुम्ही चिंताच नका करू. येऊ आले. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? सगळं शक्य आहे. हे बघ बाई, मला ह्याच्यात पडायचं नाही. माझी मदत केली तरच फायद्यात राहत. कसं काय? लग्न मोडलेला मुलगा मठाधिपती होऊ शकत नाही, हा नियम माहित नाहीये का तुम्हाला? मठाधिपती होण्यासाठी स्थिर वैवाहिक आयुष्याची अट आहे. अगं हो, पण दुसरा कोण होणार मग मठाधिपती? रामचंद्र दादांशिवाय आहेच कोण? विचार करा. घेतल्यात सगळ्याचे प्रिंटआउट्स घेतलेत मी आता. उत्तम केलंस. काय झालं? सगळे पुरावे मिळालेत. शिवाय त्या बॉसनं मेल सुद्धा पाठवलेला आहे की त्यांना सुनील बद्दल नक्की काय वाटतं. त्यात त्यांनी लिहिलंय, मला मुलगी असती तर याला जावईच करून घेतलं असतं, इतका चांगला मुलगा आहे म्हणे. अरे पण हे प्रिंटआउट्स कशाला? दादांना असंच दाखव ना लॅपटॉपवर. नाही नको, मला असं वाटतं दादांना लॅपटॉपवर दाखवायला नको. त्यांनी प्रत्यक्ष कागदावर बघितल्याशिवाय त्यांना ते विश्वासार्ह वाटणार नाही. म्हणजे मुलगा खरं तर खूप चांगला आहे असं दिसतंय. कुमुदनी कुठून तरी काहीतरी ऐकलं आणि उगाच मध्ये खोडा घातला. बरं, हे दादांना तुम्ही कधी दाखवणार आहात? आत्ता लगेच. आणि कोण दाखवणार आहे? तू दाखव. नाही नाही, असं काही नाहीये, तू पण दाखवू शकतोस. नको, म्हणजे माझ्यावरच्या रागामुळे त्यांनी हे सगळं नाकारायला नको. नाही नाही नाही, असं नाही करणार दादा. अरे भाऊ, पण तूच बोल, कारण हे सगळं मी केलं हे कळल्यानंतर या सगळ्यातनं खूप वेगळे अर्थ काढले जातील. आणि तूच सांग दादांना समजावून. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. दे. वासू, नंदिनीचं लग्न ठरलं ना की आपण तुझ्या आई बाबांना बोलवूयात इथे. बर, वाटलं तर लग्नालाच बोलवूयात. आणि त्यांना या गावात शिफ्ट व्हायचे तर होऊ दे की, राहतील बिचारे मला टुकटुक करत. म्हणजे त्यांची डोकेदुखी घेतली ना मी एवढी. ए वासू, काय हो, बायको एवढी रडते तुमची तर तुम्हाला काहीच पडलेली नाहीये ना तिची? कसं फडाफडा बोललात तुम्ही मला. दादांना बघा, ते वागतात का माईंची असं? अगं कुमुद, माई दादांशी कशी वागते हे पाहतेस ना तू. काय चुकलं हो माझं? सांगा ना मला. मला जे माहित होतं मी तेवढंच फक्त सांगितलं ना. काय एवढं मोठं पाप केलं हो मी? ते खरं आहे याची खात्री केली होतीस का तू? पण माझी आत्या खोटं का बोलेल? तुम्ही बरोबर आहात ना? बरोबर आहात ना तुम्ही? तुमच्याकडे आहे का पुरावा? सांगा मला. आहे तुमच्याकडे पुरावा?
पण नुसती वाफ दवडता ना तोंडाची. मला उगाच आपलं बोलत राहायचं. हे बघ, माझ्याकडे पुरावा आहे. सुनील चांगला असल्याचा, निर्व्यसनी असल्याचा, सज्जन असल्याचा. हं? तुम्हाला हे कुठून कुठून मिळवलं तुम्ही हे सगळं? नाही नाही, मी काही केलेलं नाहीये. पुनर्वसू आणि उर्मीने गोळा केलंय हे सगळं. आणि मी हे फक्त सगळं दादांना दाखवण्याचं काम करणार आहे. हो ग, आईंची तब्येत बरी आहे आता. फार काही विशेष नाही ना ग. विद्या तर आईंच्या मागे लागला होता आपण मोठ्या डॉक्टरकडे जाऊया म्हणून. मग अगं मग काय, आई कसले ऐकतायत त्याचं. आई तर हटूनच बसल्या, नाहीच जायचं डॉक्टरकडे. विद्या घेतोय ग आता त्यांच्या कलाने. पण आठवड्याभरात त्यांना बरं वाटतंय असं नाही ना लक्षात आलं तर मला नाही वाटत तो त्यांचं काही ऐकेल. सरळ गाडीत घालेल आणि घेऊन जाईल मोठ्या डॉक्टरांकडे. अगं तुला माहितीये का, विद्या तर मला सांगत होता आपण आईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया, त्यांच्या सगळ्या टेस्ट करूया आणि मगच घरी आणूया. बापरे. गप, आता वय झालंय ना आईंचं, दुखणं उगाच अंगावर नको काढायला. उर्मी, मला असं वाटतं की आई तुला खूप मिस करतायत म्हणून आजारी पडल्यात बहुतेक. आम्ही तुमच्याकडे आलो ना की कशा पटकन बऱ्या होतील बघ. अगं म्हणून तर मी विद्याच्या मागे लागले की आपण तिकडेच शिफ्ट होऊया. ही करायची का भाजी? कुमुद, ती भाजी राहू देत. अगं उर्मीने चिरून ठेवली आहे ती. मग मी फोडणीला टाकते ना. नको, ती टाकेल. का? तिच्या आजीनं शिकवली ना तशी करायची म्हणे तिला. पण मलाही येते ही भाजी करता. अगं तुला येत नाही म्हणून नाही ग बाळा. अगं तशी तर मला आणि माईला पण येते ही भाजी. मग आता एवढं म्हणाली आहे पोरगी तर करू दे ना तिला, नाही का. आणि तिने तिच्या पद्धतीने चिरून पण ठेवली आहे ना आता भाजी. नको करू का मग मी? तू दुसरं काहीतरी कर ना. मग मी कपड्यांचं बघते काय ते. हिला काय झालं? आता सगळं काही हिच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. हे ठरवणार कुणी काय करायचं. ते पूर्वी असायचं ना, महाराण्यांसाठी वाट मोकळी करायचे, तसं आता हिच्यासाठी स्वयंपाकघर मोकळ ठेव. आणि त्यात आमचे हे, ह्यांना तर कळतच नाही कोण आपलंय कोण परकय. नुसतं आपलं दुसऱ्यांच्या हो ला हो करायचं बस. जरा सुद्धा शहाण पण दिलेलं नाहीये देवानं. काय झालं? वाट लागलीये. काय केलं आता तिने तुम्हाला? तुम्हाला नाही, आपल्याला. म्हणजे माझा नवरा दादांपुढे जाऊन मला खोटं पाडणार आहे. मला कळलं नाही. ह्या घरातले माझे दिवस भरलेत वाटतं. उगाच मी तुझ्या नादी लागले. तुमचा राग नक्की कोणावर आहे? मला नाही माहिती. माझ्या पापाचा घडा भरलाय बहुतेक. हे आता दादांना जाऊन सांगणार आहेत. म्हणजे अगं ह्यांना कळलंय तो सुनील चांगला आहे ते. कसं? उर्मी आणि पुनर्वसू भाऊजींनी पुराव्याचे कुठले तरी कागदपत्र गोळा केलेत. अगं त्यांनी दाखवले ना मला, आणि आता ते दादांना दाखवायला गेलेत. काय? शी बाई, कुठून मला निर्बुद्धी सुचली आणि मी तुझं ऐकत बसले. आता मठाधिपतीन तो सोड. दादांनी मला घराबाहेर नाही काढलं म्हणजे मिळवलं. तुम्ही थोडे शांत व्हा. काय डोंबल्याचं शांत हो. असं सारखं सारखं घाबरणार असाल तर मोठी स्वप्न पाहूच नका. अगं पुरावे आहेत त्यांच्याकडे. ते पुरावे तो मुलगा चांगला आहे हे सिद्ध करतात.
तुम्ही खोटं बोलत हे नाही. काय ग? काय झालं? आम्ही सगळं रामदादांकडे दिलं. काय? पुरावे. ते सुनील बद्दलच आहे. हो, सुनील चांगला मुलगा असल्याचे. सुनीलने कुठलाच पैशाचा फ्रॉड केला नाहीये, त्याला कुठलीच व्यसनं नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो या गावात पळून नाही आलाय. या गावातल्या मुलांना शिकवायचं हे ठरवून आलाय. हो, हे सगळं तू सांगितलंस. हो माई, पण आता आपल्याकडे हे सगळं कागदोपत्री आहे. ह्यांना एकदा पटलं ना म्हणजे झालं बाई. पण कुमुदने असं चुकीचं का सांगितलं आपल्याला? मला तरी वाटतं की हे असं सगळं ना त्यांना कोणतरी सांगितलं असेल. असेल बाई. आणि मग त्या बिचारीनं यांना नंतर काही त्रास होऊ नये म्हणून ते येऊन आम्हाला सांगितलं. दुसरं काय? माई, दादांनी बोलवलंय. अगो बाई, आता काय? काही नाही, सगळं चांगलं होईल. चल तू, चल. बर बर म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं की सुनील हे अत्यंत प्रामाणिक आहेत. बस तेवढंच हवं होतं आम्हाला. धन्यवाद धन्यवाद. मी फार फार आभारी आहे हो तुमचा. होय होय. ठेवतो. हरिओम हरिओम. दादा, हा त्यांनी पाठवलेला मेल. आणि हे सुनीलचं रुजू होण्याचं पत्र. त्याचे मामा डॉक्टर आहेत. त्यांनी त्याच्या आरोग्यासंबंधी सर्टिफिकेट दिलंय. त्यात त्यांनी असं म्हटलंय की सुनीलनी कधीच व्यसन केलेली नाही आहेत. आणि एक म्हणजे त्याचं एका मुलीशी जुळलं होतं. नाही म्हणजे दोघं लग्नच करणार होते, पण त्या मुलीला परदेशात स्थायिक व्हायची इच्छा होती, जे सुनीलला मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपापला मार्ग निवडला आणि सुनील गावात आला. आता तो एका लहान मुलांच्या संस्थेसाठी काम करतोय. हा त्या संबंधीचा मेल. होय होय. नाही, बघितलं मी. माझे एक स्नेही सुद्धा त्याच्याबद्दल हेच सांगत होते. एवढी सगळी माणसं त्याच्याबद्दल चांगलं बोलतायत म्हटल्यानंतर मुलगा चांगलाच असणार हो. असणारच हो. हल्ली कोण कोणाविषयी चांगलं बोलतोय? सगळे अगदी वाईट बोलायला टपलेलेच असतात. बरं, आता कट केल्यासारखं कुणाविषयी वाईट कशाला कोण बोलेल, नाही का बाई? हो ना, मलाही तसंच वाटतं. दादा, तुमच्या शंकेचं निरसन झालंय ना? पण होय होय होय, झालं झालं. अक्का, तुम्हाला काय वाटतं? आता मला असं वाटते की बघावा हा मुलगा. माझी काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. आता रामचंद्रनी एवढे कागदोपत्री पुरावे समोर ठेवल्यानंतर शंकेला काही जागाच नाही. मला असं वाटतं कुमुदने जे आपल्याला सांगितलं ना, ते गैरसमजातून आलेलं असावं. मी होतं असं बरं. लोक आपले व्यक्तिगत मतभेद, एखाद्याबद्दलचं मत व्यक्त करताना त्यात मिसळतात. तसं काहीसं या बाबतीत झालेलं दिसतं. म्हणजे कुमुदच्या ज्या कुठल्या नातेवाईकांनी त्याला हे सांगितलं, त्याने आपला व्यक्तिगत राग त्याच्यावर काढला असला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं आता आपण बघण्याचा कार्यक्रम करून घेऊया. दोघं एकमेकांना पसंत पडली, सगळं जुळलं, पटलं त्यांचं, घरातली माणसं आपल्याला पटली, तर नजीकच्या काळातला लग्नाचा मुहूर्त बघून मार उडवून टाकूया. काय अक्का? आता तुम्ही म्हणाल तसं हो दादा. ठीक ठीक. मग मी जोशीबुवांशी बोलून घेतो. पोरीच्या आयुष्याचं कल्याण होईल हो. कसलं नष्ट तिच्या मागे लागलं होतं. आता 7:30 संपले म्हणायची. आता मी सांगते, नंदीला जाऊन सांगून येते. अहो, नुसतं सांगू नका, तोंड गोड करा तिचं. चला, देवापुढे साखर ठेवते आणि आज जेवणात चांगली शेवयाची खीर करते. हे सगळं अगदी छान झालेलं आहे. दादा येते बरं का. रामचंद्र, हा, बाकी हे आवडलं आम्हाला. शिस्तबद्ध,
हे नुसतं सांगणं वेगळं आणि त्याचे पुरावे देऊन सिद्ध करणं वेगळं. फार मोठी कामगिरी केली तू. हे आम्हाला नसतं सुचलं. फार मोठी शाबासकी द्यायला हवी तुम्हाला. दादा खरं तर हे मला पण नाही सुचलंय. मग पुनर्वसू आणि उर्मीनं केलंय सगळं. तुमच्या शाबासकीवर त्या दोघांचा हक्क आहे. की बडा तुझ्यामुळे झालं हे सगळं उर्मी. अहो माई, माझ्यामुळे काय? आजकाल इंटरनेटवर एवढी माहिती मिळते. अहो आम्हाला काही माहितीच नाही ग त्यातलं. नाही, आणि आम्ही त्याच्याबद्दल नेहमी वाईटच ऐकलंय. म्हणजे आडनिड्या वयातली मुलं तासन तास त्याच्यावर काही बाई बघत बसतात, त्यांच्यावर वाईट संस्कार होतात, पिढ्यानपिढ्या त्याच्यामुळे वाया चालल्या आहेत, हेच ऐकलं आम्ही. तर त्याचा एवढा उपयोग होतो हे पहिल्यांदा कळलंय मला शिकव त्यातलं काय काय. खरंच उर्मी, हे लग्न झालं ना तर फार बरं होईल. यांच्या ना मनावरचं ओझं उतरेल, वासूवरचा यांचा राग निवळेल, आणि तुझा तर काय सून म्हणून त्यांना अभिमानच वाटेल, हे नक्की. बर, मी सगळ्यांना साखर देऊन येते. हा, मला नाही करायचं त्या मास्टर डेशी लग्न. काय कोणी कलेक्टर येणार आहे तुला मागणी घालायला? अगं त्याचं घर पण लहान आहे. तुझ्या बापानं तरी कधी बंगला बघितला होता का? मला नाही करायचं त्या मास्टर डेशी लग्न. ए थोबाड फोडून ठेवेन जास्त चुरू चुरू बोलायला लागली चाल. एवढी मिजाज कुठून आली का तुला? ना रूप, ना रंग, ना शिक्षण, ना पैसा. कोण करून घेणार आहे का तुला? मुळात तुझ्या लग्नाचं कोण बघणार आहे? आपलं थोबाड वाजवायचं म्हणून वाजवायचं का? अगं बोलताना जरा विचार करत जा ना. शोभतं का तुला हे बोलणं? त्याला मास्तर म्हणतेस, तुझी लायकी काय याचा विचार कर ना आधी. मला लग्न नाही करायचंय. चालायला घरातून. मी आता जाऊन दादांना सांगते, तुम्ही हिच्यासाठी सगळं करता, हिची लायकी नाहीये. थांब. अगं मोठी हत्या, मी कुठे जाणार मग? आधी नाही टाळक्यात शिरलं तुझ्या? पण अगं घाई काय? नाही, अगं वेळच्या वेळी लग्न झालं असतं ना तर एव्हाना 4 लेकरांची आई झाली असतीस, कळलं ना? अगं वय निघून गेल्यानंतर काळं कुत्र विचारणार नाहीये तुला. आधीच तुला नाही ना बाप. अगं तू आहेस ना माझं सगळं काही. अगं बाई, म्हणूनच सांगते ना तुला, जे पदरात पडते ते निमूटपणाने घे. अगं दादा तरी किती काळ तुझ्यासाठी मुलं शोधत फिरणार आहेत? आणि तू काय त्यांच्या पोटचा गोळा नाही आहेस. आपलं नाही झालं लग्न म्हणून मुलगी राहिली आई बापाच्या घरी, असं थोडंच आहे. अगं आपण आपली पायरी ओळखून वागायचं असतं, कळलं? पण मुलगा आवडला नाही तर? अगं न आवडायला काय झालं, सगळं चांगलं तर आहे. पण तरी नाही आवडला तर? हे बघ, पुढचं पुढे बघू. आधी बघण्याचा कार्यक्रम तर होऊ दे. अगं तू काय स्वतःला काय अप्सरा समजतेस की जो कोणी बघेल तो तुझ्यासाठी अगदी पागलच होणार आहे, असं वाटते का तुला? अगं बाई, आधी तू त्याला आवडली पाहिजेस ना. आणि लग्न म्हणजे एक व्यवहार असतो, देणं घेणं असतं. आधी त्याच्या घरच्यांना हे सगळं पटायला नको मग? म्हणून म्हणते आधी पहिल्या स्थळाला नष्ट लावू नकोस. अगं योग असेल तर जमे, नाहीतर तुला काय कुणी बळजबरीनं त्याच्या गळ्यात बांधायला निघालं नाहीये, कळलं ना? पण नाही आवडला तर मी नाहीच सांगणार. आधीच सांगून ठेवते, परत नको विचारूस. अगं ए गेली. मी दादांना सांगितलंय. अरे भाऊ, तू हे कशाला सांगितलंस? हे बघ वासू, जे खरं आहे ते खरं आहे. पण दादा म्हणाले काय? मी काही म्हणाले असं काय नाही. त्याआधी म्हणाले शाबासकी द्यायला हवी. पण हे सगळं आम्ही केलं हे कळल्यावर त्यांचा मूड गेला असेल. नाही नाही, असं काही झालं नाही. काही बोलले नाही, गप्प होते. हरकत नाही, त्याबद्दल नापसंती व्यक्त नाही केली हे काही कमी नाहीये. पण त्यांना मनातून वाटलं असेलच तसं.
वासू आता तू ना उगाच काहीतरी इंटरप्रेट करू नकोस हा. अरे मी इंटरप्रिट करत नाहीये, मी ओळखतो दादांना चांगलं. हे बघ वसू, उर्मी म्हणते ते खरं आहे. काय आहे, आणि दादांना ओळखण्याची जर गोष्ट असेल तर मी त्यांना तुझ्या आधीपासून ओळखतो. त्यांनी मनातून तुला शाबासकी दिली असणारच. तेच तर. चला चालू दे तुमचं, येतो मी. हे सगळं ऐकून माझ्या अर्धांगिणीला हुडहुडी भरेल. चला येतो. वासू, माझ्या सासूबाईंनी म्हणे कौतुक केलं आज माझं. हो. त्या म्हणाल्या की इंटरनेटचा असा चांगला वापर माहिती नव्हता आम्हाला. अच्छा, आणि नणंद म्हणाली की मला पण शिकव. मला पण शिकव ना मग. तुला तुला काय आणखीन शिकवायचं? वश करण्याची कला. ती तर तुला पण येते. अरे तुझ्यासारखी नाही जमत ग मला. तू कसं भेटतेस त्यांना खिशात टाकतेस. म्हणजे माई झाली, माझी बहीण झाली, आता बिचारे दादा उरलेत, ते सुद्धा तुझ्या वशीकरणाच्या कचाट्यातून आता सुटतील असं मला नाही वाटत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. उर्मी, उर्मी, काय झालं? काही नाही. अगं मग तू दचकलीस का अशी? वासू, अरे इथनं कोणीतरी गेल्यासारखं वाटलं मला.